हे बघा, हे असं मशीन आहे, याला मेन कनेक्शन येणार तुमचं बरोबर. आणि हे पाण्याच्या प्रेशरने असं राहणार, गायने तोंड घातलं की हे खाली जाणार, पाणी त्याच्यामध्ये येणार सगळं. आणि मग गायला पाहिजे तेव्हा ते पाणी लागेल तेवढं आपल्याला ते पिऊ शकते. तर आता एवढ्या गाया आहेत, एवढं सांभाळलं म्हणजे यांना पाण्याचं नियोजन आलं, चाऱ्याचं नियोजन आलं, बाकी लाईट सगळं व्यवस्थित नियोजन करावं लागतं. तर यांचं सगळ्यात पहिल्यांदा आपण पाण्याचं नियोजन बघूया. पाण्यासाठी तुम्ही काय काय केलेलं आहे? पाण्याला आपण सध्या इथं टाकी बांधली होती, छोटीशी टाकी आहे. तर त्याच्यात काय व्हायला लागलं, ज्यावेळेस ताण लागन त्यावेळेस पाणी पिण्याला भेटत नाही. आणि पाणी नाही पिण्याला ज्यावेळेस ताण लागन त्यावेळेस पाणी नाही भेटलं तर दूध कमी निघत. बरोबर. मग त्याच्यामुळे आपण काय केलं, ही सिस्टीम आणली. ही सिस्टीम प्रत्येक गायला एका जागेवरती बसवायची, प्रत्येक गायच्या तोंडासमोर बसवायची. आणि ज्यावेळेस ताण लागन त्यावेळेस गाय पाणी पिते, दूध पण जास्त निघतं आणि गायांची तब्येत पण व्यवस्थित राहते पाणी भेटल्यानंतर टायमाला. बरोबर. हे बघा, हे असं मशीन आहे, याला मेन कनेक्शन येणार तुमचं बरोबर. आणि हे पाण्याच्या प्रेशरने असं राहणार, गायने तोंड घातलं की हे खाली जाणार, पाणी त्याच्यामध्ये येणार सगळं. आणि मग गायला पाहिजे तेव्हा ते पाणी लागेल तेवढं आपल्याला ते पिऊ शकते. आता ह्याच्यात पाणी येण्यासाठी आता ह्या टाकी होतं नाही जमलं, मग तुम्ही मोठी टाकी वगैरे काय केली? मोठी आपण वरती टाकी बांधली.